आज जो कंटेंट बघणार आहोत तो आपल्याला एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये GS2 चा हा अत्यंत महत्वाचा पार्ट आहे, तो म्हणजे वित्तीय संघराज्यवाद. म्हणजे काय? आता हे शब्द खूप तुम्हाला जाड झाले असतील ऐकायला की वित्तीय संघराज्यवाद काय आहे. तर आपल्याला वित्तीय संघराज्यवाद काय आहे हे बघण्याआधी आपल्याला संघराज्यवाद काय आहे हे आधी आपण बघून घेणार आहोत. तर जेव्हा आपल्या संविधानकर्त्यांनी संविधान लिहिलं तेव्हा संघराज्य प्रणाली का आपल्या देशामध्ये आणली आणि त्याची सुरुवात कशी झाली हे आपण थोडक्यात व्हिडिओच्या सुरुवातीला बघून घेऊया. तर बघा, संघराज्यवाद म्हणजे काय? तर आपल्या देशामध्ये ड्युअल गव्हर्नमेंट सिस्टीम आहे, म्हणजे दोन गव्हर्नमेंट आपल्या देशामध्ये काम करतात. ते म्हणजे काय? एक केंद्र सरकारचं राज्य गव्हर्नमेंट आणि दुसरं राज्य सरकार, राज्याचं सरकार म्हणजे राज्य स्टेट गव्हर्नमेंट. तर बरोबर आहे. तर फेडरलिझम म्हणजे काय येतं? फेडरलिझमचा अर्थ असा आहे की केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये ज्या सत्तेचे अधिकार आहेत त्यांचं वाटप करणं म्हणजे काय? तर संघ राज्यवाद. पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगते, केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये सत्ता आणि वित्त यांचं वाटप करणं आणि ते न्यायिक वाटप करणं म्हणजेच काय? तर संघ राज्यवाद. ओके. तर बघा, आपल्या देशामध्ये जेव्हा संघराज्यवाद ही प्रणाली भारतीय संविधानकर्त्यांनी आणली तर याच्या मागे खूप चांगला त्यांचा विचार असा होता की केंद्र हे एक असेल आणि जी भारताची उरलेली राज्ये ती त्याच्या खाली असतील आणि केंद्राचा कंट्रोल पूर्ण काय असेल? राज्यांवर असेल. आता बघा, जगामध्ये फेडरल सिस्टीम ही अनेक देशांनी फॉलो केलेली सिस्टीम आहे, बरोबर आहे. त्यामध्ये प्रॉमिनंट असे दोन देश आहेत, US आणि कॅनडा. आता तुम्ही मला सांगा, भारताने फेडरल सिस्टीम म्हणजे संघराज्य प्रणाली ही कोणत्या देशाकडून संविधानामध्ये घेतली? आपल्याला प्रिलिम्स मध्ये यावरती प्रश्न येतो की भारताने संविधान लिहित असताना किंवा संविधान बनवताना केंद्र संघराज्याची प्रणाली ही कोणत्या देशाकडून घेतली? बरोबर आहे. आपण बघतो की आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये कोणकोणत्या देशाकडून कोणकोणत्या गोष्टी समाविष्ट केल्यात याच्यावरती आयोगाचा जास्त फोकस असतो. ते MPSC असेल अदरवाईज UPSC असेल. तर ही जी सिस्टीम आहे ही अतिशय महत्वाची सिस्टीम आहे आणि ही सिस्टीम आपण कोणत्या देशाकडून घेतली? तर कॅनडा. तर हे याचं योग्य उत्तर आहे. काय उत्तर आहे? कॅनडा. तर बघा, जगामध्ये सगळ्यात चांगला संघराज्यवाद कुठं आहे? USA, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, म्हणजे अमेरिकेमध्ये सगळ्यात पहिल्यांदा संघराज्यवाद आणला गेला. पण आपण कॅनडाकडून का घेतला हे आज आपण इथं समजून घेऊया. तर बघा, कॅनडाकडून संघराज्यवाद घेण्याचा आपला मुद्दा असा आहे की जो अमेरिका आहे म्हणजे US आहे ह्याचा जो अप्रोच आहे तो कसा आहे? बॉटम टू टॉप. आणि कॅनडा या राज्याचा अप्रोच असा आहे टॉप टू बॉटम. बघा, अमेरिकेमध्ये राज्यांना ही विशिष्ट अधिकार आहेत जे केंद्राकडे आहेत, बरोबर आहे. अमेरिकेचा एक राज्य आहे, ते राज्य जर समजा असं मनात त्यांच्या आलं की आजपासून आपण US फेडरेशनचा पार्ट नाही तर ते उद्यापासून स्वतःला स्वतंत्र डिक्लेअर करू शकतात. तसं भारतामध्ये आहे का? नाही. जोपर्यंत केंद्र तुम्हाला इंडिपेंडंट करत नाही तोपर्यंत तुम्ही वेगळे निघू शकत नाही. मुळात केंद्र सुद्धा भारताचा कोणताही भूभाग स्वतंत्र वेगळा करू शकत नाही. म्हणजे हा झाला टॉप टू बॉटम अप्रोच. म्हणजे यामध्ये काय होतं तर सेंटर केंद्र सरकार काय आहे? जास्त पॉवरफुल आहे राज्य सरकारांपेक्षा. आणि यामध्ये काय आहे? राज्य सरकार पण जास्त पॉवरफुल आहेत. जेवढे की इथं केंद्राकडे अधिकार आहेत तेवढेच इथं काय आहेत? राज्यांकडे देखील अधिकार आहेत. म्हणून बघा, भारतीय संविधानकर्त्यांनी कॅनडाचा फेडरल सिस्टीम काय अप्लाय केली? कारण की तेव्हा बघा, जर तुम्ही 1947 ला जेव्हा आपल्या भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली तेव्हा बरेच राज्य हे भारतासोबत राहायला तयार नव्हते. बऱ्याच राज्यांना स्वतंत्र देश हवा होता किंवा त्यांना पाकिस्तानमध्ये जायचं होतं. तर तुम्ही ऐकलं असेल की पंडित जवाहरलाल नेहरू आणि आपले सरदार वल्लभभाई पटेल यांनी नेगोशिएशन्स करून अनेक राज्य भारताला जोडली. तर भविष्यात याचा धोका तयार होऊ नये म्हणून आपण कॅनडाचा फेडरल सिस्टीम वापरली आणि टॉप टू बॉटम अप्रोच आपण एक्सेप्ट केला. तर फेडरलिझम बघा, अजून एक महत्वाचा मुद्दा, फेडरल सिस्टीम म्हणजे संघराज्यवाद प्रणाली ही आपल्या भारतीय संविधानाचा काय आहे? मूलभूत तत्व प्रणालीचा भाग आहे. म्हणजेच त्याला काय म्हणतो आपण? बेसिक स्ट्रक्चर
डॉक्ट्राईन म्हणजेच की भारतीय संविधानाच्या बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्राईनचा भाग जर फेडरल सिस्टीम असेल तर सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीशिवाय याच्यामध्ये कोणताही बदल होऊ शकत नाही. बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्राईन म्हणजेच संविधानाची मूलभूत तत्व प्रणाली, हा एक वेगळा पार्ट आहे, तो आपण नंतर शिकूयाच. पण फेडरल सिस्टीम हा त्याचा पार्ट असल्यामुळे संविधानामध्ये जर याच्यामध्ये कोणता बदल करायचा असेल तर सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीशिवाय आपण यामध्ये कोणताच बदल करू शकत नाही. आणि जर केंद्र सरकारने याच्यामध्ये काय बदल करायचे ठरवलेच तर सर्वोच्च न्यायालय हे संविधानिक पातळीवरती आधी तपासून बघेल आणि जर ते योग्य असेल तर आणि तरच यामध्ये काय होईल, बदल होईल. ओके, चला आता आपण संघराज्यवाद ही काय कॉन्सेप्ट आहे हे समजून घेतली. आता आपण वित्तीय संघराज्यवाद काय आहे हे आपण आता समजून घेऊया. आता बघा, भारताच्या संघराज्य प्रणालीमध्ये अनेक मुद्दे येतात, त्यामध्ये वित्तीय संघराज्यवाद हाही एक काय मुद्दा आहे. बघा त्यामध्ये काय येतं, कोऑपरेटिव्ह फेडरलिझम म्हणजे सहकारी संघराज्यवाद, त्याच्यामध्ये पॉलिटिकल फेडरलिझम म्हणजे राजकीय संघराज्यवाद आणि वित्तीय फेडरलिझम म्हणजे वित्तीय संघराज्यवाद म्हणजेच फिस्कल फेडरलिझम. हे असे काय आहेत, संघराज्याचे काय आहेत वेगवेगळे प्रकार आहेत. तर संघराज्याच्या आपल्या भारतामध्ये काही वैशिष्ट्ये आहेत, बरोबर आहे का. तर मी जसं तुम्हाला आता सांगितलं की संघराज्याचे वैशिष्ट्य काय आहेत, तर अधिकारांचे विभाजन, बरोबर आहे, पॉवर्सचं काय केलंय, डिस्ट्रीब्युशन केले, बरोबर आहे. आता सगळ्यात महत्वाचं एमपीएससी कंबाईन राज्यसेवा आणि युपीएससीच्या महत्वाच्या प्रिलिम्सची फॅक्ट ही अशी आहे की संघराज्य प्रणाली कुठल्या शेड्यूल मध्ये येते तर 7व्या अनुसूचीमध्ये येते, बरोबर आहे का. 3 सूची दिलेल्या आहेत. कुठल्या कुठल्या सूची आहेत, राज्य सूची, केंद्र सूची आणि समवर्ती सूची. केंद्र सूचीच्या कोणत्याही टॉपिक वरती राज्य कायदा करू शकत नाही आणि समवर्ती सूची ही एक सूची आहे की ज्याच्यावरती केंद्र आणि राज्य दोन्हीही कायदे करू शकतात. बघा सर्वोच्च काय मानलंय, संविधानाला. फेडरल सिस्टीमची अजून एक कॅरेक्टरिस्टिक अशी आहे की या देशांमध्ये काय असतं तर रिटन कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय असतं, लिखित संविधान असतं. बघा जसं मी तुम्हाला आधी सांगितलं 2 लेवलचं गव्हर्नमेंट म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्वतंत्र न्यायपालिका म्हणजे काय असतं, ज्युडिशियरी सिस्टीम म्हणजे सर्वोच्च न्यायालय एक स्वतंत्र भाग आहे. म्हणजे बघा एक साध्या आणि सिंपल शब्दामध्ये जर तुम्हाला सांगायचं झालं तर आपल्या घरामध्ये वडील असतात आणि आपण त्यांची मुले असतो. वडील हे काय असतात, सर्वोच्च असतात. वडिलांच्या आदेशानुसारच मुलं काय करत असतात, काम करायचं आहे, काम करत असतात. जर एखाद्या मुलाला आयफोन घ्यायचं असेल तर त्याच्याकडे पैसे नसतात तर तो पैसे कोणाकडे मागतो, वडिलांकडे मागतो आणि वडील त्याला पैसे देतात, मग तो दुकानात जाऊन काय करतो, आयफोन घेतो. तसंच यामध्येही आहे, राज्य ही केंद्राची काय आहेत, मुलं आहेत आणि राज्यांना ज्या गोष्टी कमी पडतात ते कोण पुरवतं, केंद्र पुरवतं. आणि या दोघांवरती नजर ठेवून कोण असतं तर सर्वोच्च न्यायालय, जी की आपली आई असते, की दोघंही कुठं चुकीचं काम काही करत नाहीत का, किंवा वडील मुलाला कोणत्या कामासाठी पैसे देत आहेत, काय करतो मुलगा बाहेर जाऊन, हे बघण्याचं काम कोण करतं. जशी आपली घरात आई करते तसं इथं कोण काम करतं, सर्वोच्च न्यायालय काम करतं. ओके, आलं लक्षात. आता बघा जसं मी तुम्हाला हे आता समजून सांगितलं, आता बघा आपण मुख्य मुद्द्यावरती येऊ, ते म्हणजे काय, वित्तीय संघराज्यवाद म्हणजे पैसा. बघा वित्तीय संघराज्यवाद म्हणजेच फिस्कल, फिस्कल म्हणजे वित्तीय. वित्तीय संघराज्यवाद म्हणजे काय, बघा सरकारच्या पैशाशी संबंधित सर्व बाबी. यामध्ये आता बघा काय काय येतं तर सरकार पैसा कुठून गोळा करतं, तो कसा खर्च करतो आणि तो कसा सांभाळतो हे येतं. म्हणजे जर समजा सरकार 100 रुपये कमवत असेल, बघा सरकार किती कमवतंय, 100 रुपये. ऍक्च्युअल मध्ये 100 रुपये कमवत नाही, ते जास्त कमवतं. तर सरकार जर समजा 100 रुपये कमवत असेल तर हे 100 रुपये कुठून आले, म्हणजे येणार कुठून, टॅक्स, जीएसटी आणि सरकारने ज्या इन्व्हेस्टमेंट केल्यात तिथून काय करणार, पैसे येणार, बरोबर आहे. आणि खर्च कुठं केले तर योजना आणि प्रकल्प, बरोबर आहे. आणि यातनं दोघांमधनं उरलेला पैसा कुठं कसा सांभाळणे, हे काय आहे, वित्तीय संघराज्यवादाचं काय आहे, वैशिष्ट्य आहे, बरोबर आहे. जर समजा 100 रुपये सरकारला टॅक्स मधनं आले तर त्यातले 60 रुपये सरकारने काय केले, योजना आणि प्रकल्पांवरती खर्च केले आणि उरलेले 40 रुपये काय केले सरकारनं, सेव्ह केले, बरोबर आहे. आपल्या घरात पण असंच असतं,
जर आपल्या घरामध्ये 10,000 रुपये जर महिन्याला येत असतील तर आपण त्यातले 6,000 रुपये आपल्या घर खर्चासाठी वापरतो आणि 4,000 रुपयाचं काय करतो, कोणी बचत गट चालवतो, कोणी बीसी करतं, कोणी एफडीज म्हणून बँकेमध्ये सेव्ह करतं. सेम तशीच कॉन्सेप्ट आहे. अगदी आपण आपल्या रोजच्या जीवनशैलीसोबत आपण ह्याला कंपॅरिझन करू शकतो. बरोबर आहे. बरोबर. बघा, वित्तीय संघराज्यवाद जे मी तुम्हाला आता सांगितलं तेच. ओके. तर बघा आता याचं कॉन्स्टिट्यूशन मध्ये कुठं नोंद आहे हे आपण बघूया. परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचं असणार आपल्याला. बघा, एमपीएससी मध्ये ग्रुप बी असेल, सी असेल, अगदी राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये सुद्धा काय विचारले जातात, आर्टिकल विचारले जातात की बाबा मूलभूत अधिकारामध्ये कोणता आर्टिकल कोणत्या अधिकारासाठी आहे, किंवा एखादा पार्लमेंट संदर्भातलं एखादा आर्टिकल आहे ते एखादा आर्टिकल टाकतात किंवा एखादी कॉन्सेप्ट टाकतात आणि खाली 4 ऑप्शन दिलेले असतात आणि त्यातलं सांगतात की ह्या 4 आर्टिकल पैकी हे आर्टिकल ह्या कॉन्सेप्ट सोबत कुठं जुळतं ते तुम्हाला उत्तरामध्ये द्यायचं असतं. तर आपल्याला आता काय बघायचंय की संविधानामध्ये कोणत्या आर्टिकल्स मध्ये फेडरल सिस्टीमचा समावेश केलेला आहे. तर बघा कोणता आहे, कलम 246 आणि सूची कुठली आहे, 7वी सूची. कोणती, 7वी सूची. कोणती सूची आहे, 7वी अनुसूची, 7th शेड्यूल. ओके. आणि कलम कुठे, 246. आता ह्यामध्ये काय दिले, कर आकारणीचे अधिकार. आता बघा आपला संबंध सगळा पॉवर सोबत आहे. म्हणजे कोण किती टॅक्स आकारायचं, म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटने कोणते टॅक्स आकारायचे आणि केंद्र सरकारने कोणते टॅक्स आकारायचे हे आर्टिकल 246 म्हणजे कलम 246 मध्ये लिहिलेलं आहे. 268 ते 281 मध्ये काय आहे तर करांचं वाटप आणि अनुदान. म्हणजे बघा जीएसटीचं वाटप जे केंद्र सरकार राज्यांमध्ये करतं ते आणि किती ग्रँट केलेले आहेत. आता समजा एखादं गरीब राज्य आहे बिहार किंवा ओडिसा सारखं, तर त्याला ग्रँटची अनुदानाची गरज असते, तर ते कसं वाटप करायचं ते कुठं लिहिलेलं आहे, 268 ते 281 मध्ये. आता बघा वित्त आयोग, फायनान्स कमिशन काय करतं काम, 280. आर्टिकल किती आहे फायनान्स कमिशनचं, 280. तर काय फायनान्स कमिशनचं काय काम असतं तर केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये आर्थिक समतोल राखणे. म्हणजे आता फायनान्स कमिशन ठरवतं की ओडिसामध्ये अजूनही पॉवर्टी जास्त आहे, तर ओडिसामध्ये आपल्याला काय केलं पाहिजे, यावर्षी जास्त पैसे दिले पाहिजेत. जर समजा जसं मी तुम्हाला मगाशी उदाहरणामध्ये सांगितलं की केंद्र सरकार काय करतं, 100 रुपये जर कमवत असेल तर त्यातले 100 रुपये जर वेगवेगळ्या राज्यांना वाटत असेल तर ओडिसा राज्याला त्यातले काय करणार, जास्त पैसे देणार. आणि महाराष्ट्र, गुजरात, तमिळनाडू सारखे जे विकसित राज्य आहेत त्यांना काय करेल, पैसे कमी देईल. म्हणजे जर समजा महाराष्ट्राला आणि तमिळनाडूला समप्रमाणात 10 आणि 10 रुपये दिले तर उरले सरकारकडे किती, 80 रुपये उरले. तर त्या 80 रुपयातले 30 रुपये सरकार काय करणार, ओडिसा राज्याला देणार, जेणेकरून तिथली गरिबीचं प्रमाण कसं यावं, कमी यावं याच्यासाठी. तर आणि हे ठरवतं कोण तर वित्त आयोग म्हणजे फायनान्स कमिशन. हे ठरवतं कोण, वित्त आयोग. आणि त्याचं आर्टिकल काय आहे, 280. बघा जीएसटी परिषद. आता आपण ऐकलं असेल की जीएसटीचे पर्सेंटेज काय केलेलं आहे, कमी केलेलं आहे. बरोबर आहे का. आपण ऐकत होतो की 5% जीएसटी, 18% जीएसटी, 25% जीएसटी. हे कुणी ठरवलं तर जीएसटी परिषद म्हणजे कोणी, जीएसटी काउन्सिल. आणि हे कुठल्या आर्टिकलमध्ये समाविष्ट केलेलं आहे, 279A. जेव्हा कॅपिटल ए असं कुठल्याही आर्टिकल समोर लागलेलं असतं तेव्हा याचा अर्थ काय असतं, ही काय आहे, कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट म्हणजे काय आहे, संविधानामध्ये घटना दुरुस्ती केलेल्याचं हे सिम्बॉल आहे. बरोबर आहे. आणि यांचा सहभाग कुठं असतो, अप्रत्यक्ष करांमध्ये. जसं की मी तुम्हाला सांगितलं की मला जर समजा हा डिजिटल बोर्ड खरेदी करायचा आहे आणि ही इलेक्ट्रिक गोष्ट आहे आणि जर समजा ह्याच्यावरती उदाहरणार्थ 18% जीएसटी असेल तर ही 18% जीएसटी या डिजिटल बोर्डवर लावण्याचा कुणी ठरवलं तर या जीएसटी काउन्सिलनं ठरवलं. बरोबर आहे. आणि हा अप्रत्यक्ष कर आहे. म्हणजे हा मी गव्हर्नमेंटनी माझ्या बँक अकाउंटमधनं डायरेक्ट कट नाही केला, तर जेव्हा मी हा मार्केटमध्ये जाऊन डिजिटल बोर्ड खरेदी केला तेव्हा माझ्या या पैशातून काय केलं, सरकारने स्वतःच्या जीएसटी कट करून घेतला. याला काय म्हणतो आपण, इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे अप्रत्यक्ष कर. आता बघा पुढं हे काय आहे, केंद्र आणि राज्यामध्ये काय आहे तर कसे आर्थिक संबंध स्थापलेले आहेत ते आपण आता इथं बघायचं आहे. बघा काय आहे, केंद्रामध्ये जीएसटी कोण आकारतं तर केंद्र सरकार. बरोबर आहे. कर कोण आकारतं, केंद्र सरकार. जे आपले इंटरनॅशनल टॅक्सेस असतात म्हणजे कस्टम ड्युटी, स्टॅम्प ड्युटी, हे कस्टम ड्युटी हे कोण आकारतं, केंद्र सरकार. आणि स्टॅम्प ड्युटी हे कोणाकडे असतं, राज्य सरकार. स्टॅम्प ड्युटी ही कशांवर असती, जमिनीवर असती. बरोबर आहे का. ती पण ऍग्रिकल्चर असेल तर
स्टेट गव्हर्नमेंट, आणि नॉन ऍग्रिकल्चर असेल तर सेंट्रल गव्हर्नमेंट. म्हणजे कस्टम जे आपण इंटरनॅशनल ट्रेड करतो किंवा इंटरनॅशनल ट्रान्सपोर्ट असतं त्याच्यावरती ज्या टॅक्सेस बसवले जातात ते केंद्र सरकार बसवतं, आणि जमिनीवरचे टॅक्सेस असतील ते कोण बसवतं? राज्य सरकार. म्हणजे बघा, स्टॅम्प ड्युटी ही राज्य सरकार आणि कस्टम ड्युटी ही केंद्र सरकार. ओके. जीएसटी कोणाकडे? परत केंद्र सरकारकडे आहे. बरोबर आहे. आणि हे जे असे संबंध आहेत हे काय आहेत? राज्य आणि केंद्रामध्ये स्थापन झालेले आहेत. बघा आता यांच्यामध्ये पैसा कुठून कुठून येतो आणि कसा कसा डिस्ट्रीब्यूट होतो हेही आपल्याला बघायचं आहे. तर पैसा कुठून येतो? जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, टॅक्स. बरोबर आहे. पैसा कुठून आला? टॅक्सच्या माध्यमातून आला. बरोबर आहे. आता पहिला पैसा कुठं जातो? केंद्र सरकारकडे जातो. बरोबर आहे का? आता जरी समजा राज्यांमध्ये जीएसटी कलेक्शन झालं तरी हा जीएसटी कुठं जातो? केंद्रांकडे जातो. आता बघा, भारतीय फेडरलिझम म्हणजे इंडियन फेडरलिझम सिस्टीमचं असं एक वैशिष्ट्य आहे की काय होतं की आपल्यामध्ये इन्कम कमवतं राज्य, पण हे स्वतःजवळ पैसे न ठेवता काय करतं? केंद्राकडे देतं. बघा, आपल्या घरामध्ये पण मुलगा नोकरीला जातो, तो पैसे कमवतो, तो घरातले खर्च पण भागवतो, पण आलेला पहिला पगार काय करतो? वडिलांच्या हातामध्ये देतो. हे आपल्यामध्ये एक वडीलधाऱ्या लोकांची रिस्पेक्ट ठेवण्याची एक गोष्ट आहे, किंवा ते आपण संस्कार आहेत असं आपण म्हणू. तसंच काय आहे, राज्य काय करतात? पैसे कमवतात आणि ते आणून कुणाला देतात? केंद्राला देतात. मग केंद्र ठरवतं की कुणाला मदत अनुदान किती द्यायचं, कुणाला महसुली, जर समजा एखाद्या राज्यामध्ये जास्त महसुली तूट येत असेल तर त्याला किती अनुदान द्यायचं, एखाद्या ठिकाणी पूर दुष्काळ पडला असेल तर त्या राज्याला किती अनुदान द्यायचं, हे कोण ठरवतं? केंद्र ठरवतं. त्यामुळेच बघा, महाराष्ट्र, तमिळनाडू किंवा गुजरात यासारखे जे विकसित राज्य आहेत ते थोडेसे केंद्र सरकारवरती नाराज असतात, कारण की ते काय म्हणतात की आम्ही जास्त पैसा कमवतो, आम्ही तो पैसा तुम्हाला देतो, केंद्राला देतो, पण आम्हाला त्या बदल्यात काय मिळत नाही? योग्य प्रकारचा न्याय मिळत नाही. हे आपल्या विकसित राज्यांची तक्रार आहे. पण केंद्र सरकार काय म्हणतं? ठीक आहे, तुम्ही तुमचा विकास केलाय, आज तुम्हाला आम्ही 4 पैसे कमी दिले तरी तुम्हाला मोठा संकट येणार नाही. पण जर समजा ओडिसा, बिहार किंवा झारखंड सारखी अजूनही काहीच विकास न झालेली जी राज्य आहेत, यांना जर केंद्राने पैसेच नाही पुरवले तर त्यांचं काय होईल? अजून त्यांची अवस्था काय होईल? खराब होईल. म्हणून केंद्र सरकार पैशांचं असं डिव्हिजन करतं. बघा, समजलं? हे असं आपलं काय आहे? देशाचं आर्थिक गणित आहे. आता बघा, हेच मी तुम्हाला आता समजून सांगितलं. कोऑपरेटिव्ह फेडरलिझम मध्ये काय येतं? जीएसटी परिषद आणि नीती आयोग. नीती आयोगाचं काम काय असतं? तर वेगवेगळ्या योजना आणि पॉलिसीज डिसाईड करणं. आपलं काय आहे? वित्तीय फेडरलिझमचं सेंटर कोण आहे? केंद्र सरकार आहे. आणि हे कंट्रोल कोणाकडे आहे? वित्त आयोगाकडे. म्हणजे वित्त आयोग सरकारला ऍडवाइस देतं, सल्ला देतं की तुम्ही या राज्याला काय करा, आता पैसे जास्त द्या. आता बघा, सेंटर कुठले टॅक्स घेऊ शकतं आणि राज्य कुठले टॅक्स घेऊ शकतं हे मी तुम्हाला आता थोडक्यात सांगितले. आता आपण ह्या चार्टमध्ये थोडंसं बघू आणि पुढच्या मुद्द्याकडे जाऊ. बघा, मी तुम्हाला आता सांगितलं, सीमा शुल्क म्हणजे काय? कस्टम ड्युटी हे कोण घेतं? केंद्र सरकार घेतं. बरोबर आहे. केंद्रीय अनुदान कोण देतं? केंद्र सरकार. बरोबर आहे. नोटांची छपाई, असं कुठं ऐकलंय का की महाराष्ट्राकडे यंदा कॉन्ट्रॅक्ट दिलं केंद्राने की तुम्ही यंदा नोटांची छपाई करा? असं नाही होत कधी. नोटांच्या छपाईचा पूर्ण अधिकार कोणाकडे आहे? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. आपल्या देशाची करन्सी कोण प्रिंट करतं? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. आता यामध्ये 2 टाईप आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कोण काय करतं? नोटांची छपाई करतं. आणि नाण्यांची छपाई कोण करतं? अर्थ मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स. तर बघा, राज्य सरकार कोणते कर घेतं? विक्री कर म्हणजे उत्पादन शुल्क. जसं आपण लिकर आणि जे ड्रिंक प्रोडक्ट असतात त्यांच्यावरचा टॅक्स कोण लावतं? राज्य लावतं. जमीन महसूल म्हणजे जे लँड रेव्हेन्यू असतो, जमिनीतनं येणारा जो काही पैसा आहे, जसं मी तुम्हाला म्हटलं की स्टॅम्प ड्युटी, जमिनीची खरेदी विक्री झाली त्याच्यावरती सरकार एक टॅक्स लावतं. तो टॅक्स कोण घेतं? राज्य सरकार घेतं. आणि राज्याचं बजेट आणि खर्च हे पण कोण घेतं? राज्य सरकारच करतं. यामध्ये केंद्राचा हस्तक्षेप नसतो. आणि या दोघांच्या कॉमन रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत की स्वतःच्या ज्या आर्थिक म्हणजे इकॉनॉमिकल ऍक्टिव्हिटी, फायनान्स ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच्यावरती टॅक्स, जीएसटी हा बघा, एसजीएसटी आणि सीजीएसटी आणि आयजीएसटी आणि यूजीएसटी असे 4 टाईप आहेत. आता एसजीएसटी हा स्टेटचा असतो, सीजीएसटी सेंट्रलचा असतो, आयजीएसटी हा दोघांचा कंबाईन असतो आणि यूजीएसटी हा युनियन टेरिटरीज, जसं की आपले दीव दमन, नागरा दमन, दीव दमन, त्याच्यानंतर लक्षद्वीप यासारख्या ज्या युनियन टेरिटरीज आहेत त्यांच्यावरचा जो जीएसटी असतो त्याला आपण यूजीएसटी म्हणतो. आणि नियोजन आणि विकास, बरोबर आहे, प्लॅनिंग आणि डेव्हलपमेंट हे देखील काय आहे? या दोघांच्या काय आहेत? कॉमन रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत. ओके.
तर बघा आपल्याला हळूहळू मुद्दे सगळे क्लिअर करत जायचे आहेत. जसं एक रेसिड्युरी पॉवर म्हणजे काय आहे, अविशिष्ट अधिकार कुणाकडे आहेत, ऑफकोर्स केंद्राकडे आहेत. बघा प्रिलिम्सच्या दृष्टिकोनातून अजून एक महत्वाचा प्रश्न की कॉन्करंट लिस्टमध्ये टॅक्स बद्दल कोणता विषय टाकला आहे का, नाही. कॉन्करंट लिस्टमध्ये टॅक्स बद्दल कोणताच मुद्दा नाहीये. त्यामुळे टॅक्सचे जे काही अप्रत्यक्ष अधिकार आहेत ते कुणाकडे जातात, केंद्राकडे जातात. बरोबर आहे का. केंद्रीय सूचीमध्ये जेवढे काही कर लादण्याचे अधिकार आहेत त्याच्यावरती केंद्र सरकार काय करतं, कायदा बनवतं. आणि असे काही घटक आहेत जे राज्यांच्या अधिकारामध्ये येतात, अशाही घटकांवरती जर उद्या केंद्राने ठरवलं की त्यांना त्याच्यावरती काहीतरी कायदा करायचा आहे पार्लमेंटमध्ये, तर केंद्र सरकार त्यावरती पुढे जाऊन कायदा करू शकतं. ह्याला काय म्हणायचं, रेसिड्युरी पॉवर. बरोबर आहे का. बघा 7व्या अनुसूचित, बघा परत 7 शेड्यूल 7व्या अनुसूचीमध्ये असलेल्या सर्व विषयांवर, आता तुम्हाला जर असं एक स्टेटमेंट परीक्षेमध्ये आयोगाने टाकलं आणि तिथं लिहिलंय सर्व विषयांवर, तर तुम्ही ह्याचं उत्तर एक एक्स्ट्रीम स्टेटमेंट इलिमिनेशन टेक्निक वापरून एक्स्ट्रीम स्टेटमेंट म्हणून चूक कराल. पण नाही, ज्याचा लहान आणि बारीक अभ्यास आहे त्याला हे गोष्ट लक्षात येईल की 7व्या अनुसूचीमध्ये जे काही टॉपिक्स आहेत त्याच्यावरती रेसिड्युअरी पॉवर्सच्या माध्यमातून संसद त्याच्यावरती कायदा करू शकते. बघा हे 2 इन्स्टिट्यूशन्स आहेत, 2 महत्वाच्या संस्था आहेत ज्या की आपली इंडियन फेडरल सिस्टीम म्हणजे इंडियन फिस्कल फेडरल सिस्टीम काय करतात, स्ट्रॉंग करतात. वित्तीय संघराज्यवाद काय करतात, स्ट्रॉंग करतात. वित्त आयोग आणि नीती आयोग. आधी नीती आयोगाचे जे नीती आयोग हा प्लॅनिंग कमिशन म्हणून काम करायचा. बरोबर आहे का. प्लॅनिंग कमिशन म्हणून काम करायचं आणि ह्याचे जे काही निर्णय असतील ते सेंट्रल गव्हर्नमेंटवरती बाइंडिंग म्हणजे बंधनकारक असायचे. आता 2015ला नीती आयोग आला आणि नीती आयोगामध्ये एक महत्वाचा बदल काय झाला, तर याचे जे सजेशन्स असतील ते काय असतील, फक्त ऍडवायझरी स्वरूपाचे असतील. जर केंद्र सरकारला वाटलं की याच्यावरती यांचं ठीक आहे म्हणणं आपण ऐकूया, तर केंद्र सरकार ऐकतं, नाही तर ते सोडून देतं. असा हा यातला मुख्य बदल आहे. आणि फायनान्स कमिशन पण सेम तसंच काम करतो की फायनान्स कमिशन बघा 280 मध्ये ही काय आहे. आता यामध्ये अजून एक बदल असा आहे की नीती आयोगाने ही नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे आणि ही काय आहे, कॉन्स्टिट्युशनल बॉडी म्हणजे ह्याचा कॉन्स्टिट्यूशन मध्ये उल्लेख आहे कलम 280. बरोबर आहे. यामध्ये वित्त आयोगाची काय आहे, स्थापना आहे. दर 5 वर्षांनी काय होतं, वित्त आयोग बदलतो. आता बघा आपला फायनान्स कमिशन कधीच आहे, आता 2026ला येणार आहे आणि ह्याचे अध्यक्ष कोण आहेत, अरविंद पानगरी आहे. कोण आहे त्याचे अध्यक्ष आहेत. बघा हे तर ही काय आहे, ऍडवायझरी स्वरूपातली ही संस्था आहे. जर केंद्र सरकारला वाटलं की यांचं ऐकावं तर ठीक आहे, नाही वाटलं केंद्र सरकारला यांचं ऐकू नये तर केंद्र सरकार हा विषय काय करतं, सोडून देतं. ओके. आता बघा जसं मी तुम्हाला आता सांगितलं की केंद्र राज्यांचे काही विशिष्ट अधिकार आहेत कर लादण्यामध्ये, ते आता आपण काही चेक करू. आता प्रोफेशनल टॅक्स आहे. बरोबर आहे का. आपण नोकरी करतो. बरोबर आहे. आता मी समजा एखाद्या कंपनीमध्ये काम करत असते, उदाहरणार्थ IT कंपनीमध्ये मी काम करते. आता सरकारचे जे नियम आहेत त्याच्यामध्ये 12 लाखापर्यंत काय आहे, केंद्र सरकारनं काय सांगितलं की 12 लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीला काय करायचं, टॅक्स भरायचा नाही. पण जर समजा माझं उत्पन्न 15 लाख रुपये आहे, तर जो माझा प्रोफेशनल टॅक्स आहे त्याच्यावरचे जे काही पैसे आहेत ते मला कुणाला पे करावे लागतील, राज्य सरकारला. म्हणजे राज्य सरकार ठरवेल की मला किती टॅक्स बसवायचा. म्हणजे आपण जो काही व्यवसाय करतो, आता समजा माझा एक बिझनेस आहे, माझा एक बिझनेस आहे. जर समजा माझा फर्निचरचा बिझनेस आहे, मला फर्निचर्स करून विकायला जमतं, मी तो बिझनेस ओपन केला, माझं इन्कम जास्त आहे, समजा माझं वर्षाचं टर्नओव्हर 7 ते 8 कोटी आहे. मग हा माझा काय झाला, वर्षाचा बिझनेस झाला आणि 7 कोटींवरती किती टॅक्स बसवायचा हा अधिकार कुणाकडे आहे, महाराष्ट्र सरकारकडे आहे. म्हणजे यामध्ये महाराष्ट्र राज्याकडे म्हणजे राज्य सरकारकडे काय आहे, विशेष असा एक काय अधिकार आहे. समजलं. आता बघा हे कुठे आहे, ही 60वी काय आहे, 60th म्हणजे ही जी राज्यसूची आहे. बरोबर आहे का. राज्यसूचीतला हा काय आहे, एक विषय आहे. बरोबर आहे. राज्य विधिमंडळाला याचा अधिकार प्राप्त होतो. व्यवसाय, व्यापार आणि रोजगार याच्यावरती काय करतं, कर लावतं. आता कमाल मर्यादा किती आहे बघा, 2500. किती मर्यादा आहे, 2500 आहे. आणि ह्याचं घटनेमध्ये कुठं तरतूद आहे, तर अनुच्छेद म्हणजे कलम 276 मध्ये याचं काय आहे, वर्णन आहे. ओके, आलं लक्षात. राज्याचा अधिकार काय असतो, हा एक्स्ट्राच आहे. जसं मी तुम्हाला मगाशी म्हणलं की जमीन महसूल गोळा करणे आणि सेल्स टॅक्स, विक्री कर, त्याच्यानंतर राज्यांकडे व्यवसाय कर लावण्याचा सुद्धा काय आहे, अधिकार आहे. ओके. आता बघा
हे सगळं आपण याचं बेसिक कॉन्सेप्ट समजून घेतलंय की वित्तीय संघराज्य म्हणजे काय, राज्य आणि केंद्र यांच्यामध्ये काय अधिकारांचं विभाजन होतं, किंवा राज्य कसं काम करतं पैशांमध्ये आणि केंद्र कसं काम करतं, हे आता आपण समजून घेतलं. तर आता ह्याच्या पुढे काय आव्हाने येतील, याच्यामध्ये कोणत्या राज्यांना असं वाटतंय की बाबा मी खूप पैसा कमवून राज्य केंद्राला देतोय पण केंद्र मला त्या बदल्यात काहीच देत नाही. बघा, असं एक कुटुंब असतं ज्याच्यामध्ये 2 भाऊ कमवतात, दोन्ही भाऊ आणून पैसा वडिलांच्या हातात देतात, पण वडील काय करतात, एकाच लाडक्या मुलाच्या हातात सगळी काय करतात, घराची सत्ता देतात किंवा त्याला जास्त पैसे देतात. मग दुसरा भाऊ असतो, त्याला राग येतो, तो म्हणतो अरे मी पण एवढा पैसा कमवतोय, मग मला का नाही माझे वडील पैसे देत. तसंच आपल्या राज्यांच्या बाबतीतही असंच काही घडत आहे. तर तेच आता आपण बघणार आहोत. बघा, पहिलं आव्हान काय आहे, तर केंद्रीकरण आणि बाजार आधारित काय आहे, आर्थिक प्रणाली. बरोबर आहे, म्हणजे जसं मी तुम्हाला आता सांगितलं की सेंटरच्या हातात काय सगळा पैसा आहे. जीएसटी आणि वित्तीय स्वायत्तता नाहीये. जीएसटी कोण ठरवते, सेंटरच ठरवते. आता महाराष्ट्रामध्ये एखादी कंपनी ती एक वस्तू तयार करते, तर त्याचा अधिकार महाराष्ट्राला आहे का जीएसटी लावण्याचा? नाही, तो कुठे आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटकडे आहे. बघा, समानता आणि उत्पन्न विकासातील विषमता, म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की आता समजा महाराष्ट्र आहे, इथं कोणाचं सरकार आहे, बीजेपीचं आहे. सेंटरमध्ये सरकार कोणाचं आहे, बीजेपीचं आहे. पण इथंच आपण कर्नाटकचं उदाहरण घेतलं, कर्नाटकमध्ये गव्हर्नमेंट कोणाचं आहे, काँग्रेसचं आहे. तर जर ज्याचं केंद्रामध्ये आपण बघा, एक इन्फॉर्मल गप्पा गोष्टींमध्ये आपण असा विचार करतो की हा आता आपलं आणि केंद्राचं सरकार एक झाले म्हणजे आता आपल्याला जास्त डेव्हलपमेंटसाठी निधी मिळेल. पण मग कर्नाटकवाला काय म्हणतो की बाबा आता बघा आमच्याकडे काँग्रेसचं सरकार आहे, केंद्रामध्ये बीजेपीचं सरकार आहे, तर आता मग आमचा कसा विकास होईल, असं त्याला पण प्रश्न पडतो. म्हणजे ह्याचा अर्थ काय, तर जो फेवर करतो सेंट्रल गव्हर्नमेंटला त्याला सेंट्रल गव्हर्नमेंट काय करते, जास्त पैसे देते. तर हे काय आहे, फेडरल सिस्टीम मध्ये एक आव्हान आहे. बरोबर आहे, राजकीय केंद्रीकरण हे त्याचंच एक्सप्लेनेशन आहे. आणि उत्तर दक्षिण दरी, बघा नेहमी असं होतं की सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये एक सरकार असतं आणि दक्षिणेतले जे राज्य आहेत, तमिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा, इथं वेगळ्या राज्य वेगळ्या पक्षांचं सरकार असतं. मग त्यामुळं काय होतं, या राज्यांना काय करतात, निधी कमी देतात. आणि मुळात ह्या राज्यांचं मत असं आहे की आम्ही स्वातंत्र्य काळापासून जेव्हापासून आम्हाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून आम्ही शिक्षण, आरोग्य आणि लोकसंख्या कमी करण्याच्या गोष्टींवरती आम्ही काम केले. मग जर आम्ही पहिल्यापासून आमचा विकास साधलाय, आम्ही आमची डेव्हलपमेंट करून घेतली, यात आमचा काय चूक आहे? आणि जे बिहार, ओडिसा, झारखंड, छत्तीसगड ही राज्य यांच्यामध्ये असे काही गोष्टी घडल्याच नाहीत ज्यांनी विकास स्वतःचा करूनच घेतला नाही. आजही बिहार आणि झारखंड सारख्या राज्यांना केंद्र सरकार भरपूर पैसा प्रोव्हाइड करतं, पण तसा तिथला जमिनीवरती विकास दिसत नाही. का, तर तिथल्या राज्यकर्त्यांची तेवढी काही नाहीये, इच्छाशक्ती नाही. आज आपण बिहारचं जर उदाहरण बघितलं तर आज आपण असा विचार करतो की अरे बिहारच्या लीडर्समध्ये काय नाहीये, राजकीय इच्छाशक्ती नाहीये, म्हणून आज तिथला काय होत नाही, विकास होत नाही. मग त्यामुळे दक्षिणेची राज्य काय म्हणतात की आमचे राज्यकर्ते आम्ही चांगले निवडून दिले, त्यांनी आमचा विकास केला, मग केंद्र सरकारने आम्हाला कमी पैसे देऊन आमच्यावरती अन्याय का करत आहे, असं त्यांना प्रश्न पडतोय. म्हणून काय होतंय, उत्तरेतली राज्य आणि दक्षिणेतली राज्य यांच्यामध्ये काय होतंय, वित्तीय संघर्ष काय होतंय याच्यामुळे निर्माण झालेला आहे. आणि त्यामुळेच आपल्या देशामध्ये जी फेडरल सिस्टीम तेवढी स्ट्रॉंग न होण्याचं कारणच असं आहे की आपल्या देशामध्ये थोडीशी राजकीय विषमता आणि वैचारिक विषमता शिल्लक आहे. बरोबर आहे. आता बघा पुढचा काय आहे, आता आपल्याला ह्याच मुद्द्यांवरती सोल्युशन्स काढायचे आहेत. आता सोल्युशन्स काढायचे असल्यानंतर काय आहे, कोऑपरेटिव्ह फेडरलिझम. आता कोऑपरेटिव्ह फेडरलिझम मध्ये काय येतं, तर जर समजा केंद्रामध्ये सरकार आहे आणि जो पंतप्रधान झालाय तो जर समजा उदाहरण जर आता रिसेंट कॉन्टेक्स्ट मध्ये समजून सांगायचं झालं तर केंद्रामध्ये सरकार आहे, पंतप्रधान गुजरातचे आहेत. जर त्यांनी उद्या ठरवलं की बाहेरची येणारी फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आहे, थेट परकीय गुंतवणूक आहे, ती जर सगळी मी गुजरातला जर त्यांनी दिली, तर महाराष्ट्र असेल, तमिळनाडू असेल, यासारख्या राज्यांनी काय करायचं, तर हे कोऑपरेटिव्ह फेडरलिझमसाठी काय आहे, चांगली गोष्ट नाहीये. जर उद्योगधंदे येत असतील आणि जर समजा महाराष्ट्रामध्ये त्याची स्थापना करण्याची साठी योग्य वातावरण असेल तर तो उद्योग काय केला पाहिजे, महाराष्ट्रात पण दिला पाहिजे, आंध्र प्रदेशमध्ये पण दिला पाहिजे आणि तमिळनाडू मध्ये पण तो गेला पाहिजे. याच्यामुळे काय होईल, कोऑपरेटिव्हिझम आपल्या देशाचा काय होईल, वाढेल. असमानता दूर करणे. बरोबर आहे, असमानता दूर करणे म्हणजे मी जसं तुम्हाला सांगितलं की एखाद्या राज्याला पूर्णच निग्लेक्ट करणे. आता एक उदाहरण घेते मी, केरळ राज्य सध्याची चालू घडामोड आहे. केरळ राज्यामध्ये सध्या खूप आर्थिक परिस्थिती बिकट होत चाललेली आहे. एक तर तिथं कम्युनिस्टांचं सरकार असल्यामुळे तिथली जी सगळी इकॉनॉमिक सिस्टीम आहे ही सोशलिझम वरती अवलंबून आहे. आपल्यासारखी त्यांनी कॅपिटलिझम
ऍक्सेप्ट नाही केला लवकर. त्यामुळे तिथं कसं आहे, सरकारी नोकरदारांचं प्रमाण जास्त आहे, प्रायव्हेटायझेशन कमी आहे. त्यामुळे सरकारकडे येणारा जो पैसा आहे तो खूप खूप लिमिटेड आहे. आणि त्याच्यामुळे काय झालं, आता तिथं खूप इकॉनॉमिक क्रायसिस म्हणजे आर्थिक संकट येण्याच्या मार्गावर केरळ राज्य आहे. मग केरळ राज्य काय म्हणते की केंद्र सरकारने आम्हाला थोडीशी काय करावी, मदत करावी, पण याच्यासाठी केंद्र सरकार प्रतिकूल आहे. मग काय झालं, केरळ सोबत ही इनजस्टिस झाली. म्हणजे काय झालं, ही इनइक्वॅलिटी काय झाली पाहिजे, कमी झाली पाहिजे. जर केंद्राने केरळला मदत केली तर 100% काय होईल, केरळला त्यातनं काहीतरी स्वतःच्या वरती एक विश्वास तयार होईल आणि ते काय करतील, त्यातून थोडंसं त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली बनवण्यासाठी ते प्रयत्न करतील. 16वा वित्त आयोग, जसं मी सांगितलं, अरविंद पानगरिया हे कोण आहे, त्याचे अध्यक्ष 2026 ला हे लागू होईल. मग या वित्त आयोगामध्ये ज्या तरतुदी असतील त्या कशा असल्या पाहिजेत, तर केंद्र आणि राज्याचा जो वित्तीय संबंध आहे तो स्ट्रॉंग बनवणाऱ्या असल्या पाहिजेत, अन्यायकारक नसल्या पाहिजेत. आणि नवीन वित्तीय संघराज्य रचना काय केलं पाहिजे, आता आपल्याला बदलली पाहिजे. कारण की 1947 ला आपला देश स्वतंत्र झालाय, आज 75 वर्ष आपल्या स्वातंत्र्याला पूर्ण झाली, पण आपण अजून काय करतोय, ती जुनी सिस्टीम आपण वापरतोय. तर त्या सिस्टीम मध्ये बदल करण्याची वेळ आज आलेली आहे, बरोबर आहे. आणि राज्य सरकारांना पण काय केलं पाहिजे, आयकर म्हणजे इन्कम टॅक्स लावण्याचं काय केलं पाहिजे, सरकारनं परमिशन दिली पाहिजे. कारण तो त्यांचा हक्क आहे. त्यांच्या एरियामध्ये जर एखादी गोष्ट बनत असेल किंवा एखादी सर्व्हिस तिथे प्रोव्हाइड केली असेल तर राज्य सरकारांना आपल्या देशामध्ये हक्क नाही, तो हक्क त्यांना काही केला पाहिजे, दिला गेला पाहिजे. ओके, तर बघा आता भविष्यातली दिशा, जे आता मी तुम्हाला हे सांगितलं तेच आपल्याला इथं परत बघायचं आहे की सामोरे आता इथून पुढं, जसं की आता तुम्ही मध्ये ऐकलं असेल की तमिळनाडूच्या एका लीडरनी सांगितलं की आम्ही भविष्यामध्ये भारताचा भागच नसू, किंवा जम्मू काश्मीर सारखं राज्य आहे ते सतत म्हणतं की आम्ही भारताचा भाग नाहीये किंवा किंवा असं काहीतरी घडतं. मग हे काय आहे, फेडरलिझमसाठी खूप धोकादायक आहे. आणि जर आपण राजकीय विषमता आणि असे काही मुद्दे आहेत की ज्याच्यातून आपण एखाद्या राज्याला मुद्दामून निग्लेक्ट करतोय किंवा तिथला विकासच होऊन देत नाही, अशा जर गोष्टी देशामध्ये वारंवार घडत गेल्या तर काय होईल, याच्यामुळे राज्यांची केंद्राबद्दल किंवा या देशाबद्दल असणारी जी अस्मिता आहे, जी त्यांच्यामध्ये असणारी भावना आहे, ती कुठेतरी कमकुवत होईल आणि याचा धोका थेट आपल्या फेडरल सिस्टीमला बसेल. ओके, तर आपल्याला हे जर करायचं नसेल, आपल्याला भविष्यातले हे धोके टाळायचे असतील तर आपल्याला काय केलं पाहिजे, समानता आणली पाहिजे. केंद्र आणि राज्यांमधल्या विषमतेचे निराकरण करणाऱ्या आपल्याला इन्स्टिट्यूट्स किंवा संस्था बनवल्या पाहिजेत आणि प्रादेशिक तणावाचे व्यवस्थापन करणे यांचंही काय केलं पाहिजे, समावेश आपल्या फेडरल सिस्टीम मध्ये केला पाहिजे. तर अशा पद्धतीनं आपण आज फिस्कल फेडरलिझम म्हणजेच वित्तीय संघराज्यवाद हा टॉपिक आज आपण इथं क्लिअर केलेला आहे. हा प्रश्न आहे बघा या वर्षीच्याच म्हणजे 2025च्या UPSC मुख्य परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे. काय विचारले, भारतातील विकासाच्या संदर्भात केंद्र आणि राज्य वित्तीय संबंधांच्या विकसित होत असलेल्या स्वरूपाचे परीक्षण करा. म्हणजे काय करायला सांगितले, इव्हॅल्युएशन करायला सांगितले. आणि अलीकडील सुधारणांनी भारतातील वित्तीय संघराज्यावर कितपत परिणाम केला आहे हे पण आपल्याला लिहायचंय. आता परीक्षण करा, इव्हॅल्युएट करा, म्हणजे आपल्याला काय करायचंय की आपल्याला हे बघायचंय की राज्य आणि केंद्र यांच्यातला जो काही विकास झालेला आहे, संबंधांचा जो विकास झालेला आहे, याच्या स्वरूपाचं काय करायचं, आपल्याला पॉझिटिव्ह पॉइंट्स इथे मांडायचे. थोडेसे पॉझिटिव्ह पॉइंट्स काय काय घडले आजपर्यंत, कोणत्या राज्याला कसं सरकारने मदत केली आणि कशी तिथली डेव्हलपमेंट झाली, असे काही एक्झाम्पल्स असतील तर ते देऊन इथं आपल्याला त्याचा सिग्निफिकन्स लिहायचंय. थोडंसं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आता काय प्रॉब्लेम्स तयार होत आहेत त्याचंही थोडंसं लिहायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याचं त्या प्रॉब्लेम्सवरचं काय सोल्युशन आहे तेही आपल्याला इथं काय करायचंय, द्यायचं आहे. आणि याचा पुढे प्रश्न बघा काय दिलाय, अलीकडील सुधारणांनी भारतातील वित्तीय संघराज्यावर म्हणजे फिस्कल फेडरलिझम वरती काय परिणाम केला आहे, चांगला आणि वाईट, असे दोन्ही गोष्टी लिहून खाली आपल्याला कन्क्लुजन करायचं आहे. ओके, धन्यवाद. आज आपण काय केलंय, फिस्कल फेडरलिझम बघितलंय. या टॉपिकचा व्यवस्थित अभ्यास करा. प्रिलिम्स आणि मेन्स या दोन्ही पेपर्सला हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा आहे आणि याच्यावरती जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास करून पेपरला गेलात तर तुम्हाला नक्कीच याच्यावरचे आलेले प्रश्न तुमचे चुकणार नाहीत. ओके, धन्यवाद.